तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजना ई-KYC कशी करायची आहे, ते पण मोबाईलमधून. तर आपण बघू शकता इथं ई-KYC मोबाईलमधून करायची आहे. आणि इथं लाडकी बहीण योजनेची ई-KYCची तारीख पण संपत आलेली आहे. 18 नोव्हेंबर शेवटची तारीख आलेली आहे समोर आपल्या. आणि त्याच्या आतमध्ये सगळ्यांना KYC करायची आहे. आता बऱ्याच महिलांना KYC करता येत नव्हते, त्यामुळे आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकले आहे KYCची. आता तर KYC कशी करायची त्यासाठी आपल्या अख्खी संपूर्ण व्हिडिओ बघायला लागेल तुम्हाला. स्टेप बाय स्टेप आपण सांगणार आहोत. मोबाईलवरून KYC कशी करायची आहे तर बघू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलवर जायचं आहे. गुगलवर सर्च करायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तुम्ही असं सर्च केलं की तुम्हाला पहिल्या नंबरलाच वेबसाईट येईल. त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही स्क्रीनवरती दिसेल. तर इथं बघू शकता लाभार्थी आधार क्रमांक. तर तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक इथं टाकायचा आहे. इथं बॉक्स दिसत असेल तुम्हाला. या बॉक्समध्ये तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, जो काही असेल तो. आणि कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्च्यामध्ये इथं जे बघत असाल तुम्ही, हे इथला शेजारचाच कोड ह्या बॉक्समध्ये टाकायचा आहे. तुम्हाला बॉक्समध्ये टाकल्यानंतर इथं बघू शकता मी सहमत आहे या बॉक्सवर क्लिक करून OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही OTP पाठवा यावर क्लिक करताल तुमच्या स्क्रीनवर OTP येईल मोबाईलवर. तो OTP इथं टाकायचा आहे. आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP जाईल. त्या नंबरचा OTP कॉपी करून तुम्हाला OTP टाकायचा आहे आणि सबमिट करावरती क्लिक करायचं आहे. सबमिट करावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा काही इंटरफेस येईल. तर तुम्हाला परत नंतरनं वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड क्रमांक टाकायचे आहे. बघू शकता तुम्ही वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड क्रमांक इथे टाका. जर तुम्हाला वडील पण नसेल आणि पती पण नसेल तर त्याचं अजून सरकारने अजून नवीन माहिती दिलेली नाही. तर त्याबद्दल आपण जशी सरकार माहिती देईल याबद्दल तसे आपण लगेच सांगूच की ज्यांना वडील नाही त्यांना काय करायचं आहे, ज्यांना पती नाही त्यांना काही करायचं आहे. तर इथं बघू शकता ज्यांचं वडील किंवा पतीचा आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे आणि शेजारचाच कॅप्चा इथं बघू शकता या बॉक्समध्ये टाकायचा आहे. आणि मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच्या पुढची स्टेप असणार आहे. तुम्हाला इथं बघू शकता की जात प्रवर्ग दिसत असेल. इथं तुम्हाला तुमची जात काय आहे ती सिलेक्ट करायची आहे. जात सिलेक्ट केल्यानंतर इथं बघू शकता इथं होय करायचं आहे. आणि दुसरा पण ऑप्शनमध्ये होय करायचा आहे. इथं पण तुम्ही त्यावर बटनवर क्लिक केल्यावर होय असा ऑप्शन येईल. त्या होयवर क्लिक करायचं आहे. आणि इथं बघू शकता एका कोपऱ्यात मी या छोटासा बॉक्स क्लिक करून सबमिट करावर क्लिक करायचं आहे. तर बघू शकता सबमिट करायचं ऑप्शन यावरती क्लिक करून तुमचं आता क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुमची KYC अशी समोर येईल. तुम्हाला असा मेसेज येईल स्क्रीनवर की तुमची ई-KYC पडताळणी यशस्वी पूर्ण झालेली आहे. तर तुमची अशा प्रकारे ई-KYC आपल्या फोनमधून करायची आहे. काही अडचण आली तर आपल्या कमेंट नक्की करा की अशी अडचणी ते आपण नक्कीच ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करू.